जे बाहेर आलेले आहेत त्यांच्यासाठी जेवायची मोफत व्यवस्था आहे, जेवायचं असं तर कुपन घ्या. घरात जणू लग्न कार्य आहे अशा आग्रहानं अन्नपूर्णा व्हॉट्सअप ग्रुपचे स्वयंसेवक रोज जिल्हा रुग्णालयातल्या पेशंटच्या नातलगांना बोलवून नेतात. गेट बाहेरच दुपारी 1 ते 2 या वेळेत 250 माणसांसाठी 10 महिन्यांपासून पंगत सुरू आहे. मी एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये एक माणूस हैदराबादमध्ये 300 लोकांना जीव घालत होता. तर तीच कल्पना घेऊन आम्ही 30 जण एकत्र आलो, सगळे युवा पिढी, आणि असा विचार केला की आपण का जीव घालू नये लोकांना. आणि 26 डिसेंबर 2015 पासून आम्ही हे कार्य, ईश्वरी कार्य चालू केलं. महिन्याकाठी 2 क्विंटल गहू, 2 क्विंटल तांदूळ, तेलाचे 4 डबे, 3 सिलेंडर, आठवड्याला 2000ची भाजी लागते. आचारी, चपाती लाटणारी काकू आणि साफसफाईवाल्यांची मिळून 13,000 मजुरी. ग्रुपवरचा प्रत्येक सदस्य महिन्यासाठी 1,000 रुपये जमा करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक बिघडत आहे किंवा दुसऱ्या मार्गाला जात आहे, पण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अन्नपूर्णा ग्रुपचं एक चांगलं विधायक जर काम करायचं म्हणलं तर काय पद्धतीने काम होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे उस्मानाबाद येथील अन्नपूर्णा ग्रुप अन्नछत्र आहे. आणि ते आज जवळपास 10 महिन्यापासून सातत्याने चालू आहे. आपलं एक फेसबुकचं पेज आहे, तसंच व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. या ग्रुपच्या मार्फत हा मोठा ग्रुप व्हायला लागलेला आहे आणि हा एक सोशल मीडियाचा पॉझिटिव्ह पण उपयोग आहे. जेवणात चपाती, भात आणि 1 भाजी असते. जेवण भरपेट मिळतं. संध्याकाळची सोय नसेल तर पेशंटचे नातलग डबा भरून घेऊन जातात. घरनं डबा यायचा म्हणल्यावर जरा तारांबळच होती. इथं जेवण असल्यामुळं आम्हाला पोटभर जेवण मिळतं. 20 तारखेपासून मी इथं ॲडमिट आहे, मालकीने आमच्या दवाखान्यात आलं आहे. इथं जेवणाची चांगली सोय आहे, मस्त झालं काय बाहेरचं असं भेटत नाही, तर चांगली सोय झाली मस्त आमची. माझं जेवण इथं भरपूर होतं. इथं येऊन मी जेवते, पद्धतशीर जेवण आहे. मूल बाळ नाही, काय नाही, डबा येत नाही माझा. मी इथं पद्धतशीर जेवते आणि जाते, मालकाला बी घासभर नेते. अन्नदान आणि पाणी वगैरे मिळत असल्या कारणाने बरेचसे रुग्ण वगैरे, नातेवाईक वगैरे ह्या ठिकाणी रुग्ण जे प्रमाण होतं की आधी लवकरच सुट्टी मागायची वगैरे, थोडं बरं झालं की घेऊन जायचं, असं तसं करत नाहीत. बरेच ठिकाणी इथे रुग्ण या ठिकाणी थांबत आहेत. 4 महिन्यांपासून ग्रुपनं शहराशेजारी असलेल्या 17 कुष्ठरोग्यांनाही डबा पुरवण्याचं काम सुरू केलंय. अन्नपूर्णाचं ह्यांचं आता फार जिव्हाळ्याचे संबंध झालेले आहेत. ह्यांना आम्ही रोज 17 लोकांना तिथून जेवण घेऊन येतो आणि स्वतः मी इथं जातीनिशी त्यांना जेवण वाढून त्यांच्या पूर्ण आरोग्याची व्यवस्था आहे ते बघून जातो रोज. तुमचं जेवण आल्यापासून आमच्या तब्येतीत सुधारणा झालेली आहे, वजन वाढलेलं आहे, ह्यांच्या मानसिक संतुलन खचलेलं होतं, पण आमचं जेवण आल्यापासून ह्यांना मानसिक आधार भेटलेला आहे. ग्रुपनं फूड अँड ड्रग्सकडून रितसर प्रमाणपत्रही घेतलंय. देशविदेशातल्या 200 जणांनी अन्नदानासाठी आगाऊ नोंदणीही केली आहे. त्यामुळे आभासी जगातून सुरू झालेला हा महायज्ञ भविष्यातही असाच सुरू राहणार आहे. काकासाहेब कांबळेसह राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद.